तुम्हाला कधी असा प्रश्न पडतो का, की मी माझ्या बॉडीचं फॅट कमी करत माझ्या मसल्सलाही वाढवू शकतो? जर असा प्रश्न पडला असेल, तर हो, तुम्ही तसं करू शकता आणि या टर्मला आपल्या सायंटिफिक भाषेमध्ये बॉडी रिकम्पोजिशन असं म्हणतो आपण. आता मी तुम्हाला सांगतो, की आपण जे आत्ता बोललो बॉडी रिकम्पोजिशन विषयी, हे कसं करू शकतो? सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मॉडरेट कॅलरी डेफिसिट करायचं आहे. म्हणजे तुमच्या शरीराला जेवढ्या कॅलरीज लागतात, त्यापेक्षा 250 ते 500 कॅलरीज कमी खायच्या आहेत. त्याच्यामुळं काय होईल आणि तुम्हाला 250 ते 500 कॅलरीजच का डेफिसिट करायचे आहेत, हे मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस तुम्ही असं करता, त्यावेळेस जी थोडीफार राहिलेली एनर्जी आहे, ऊर्जेची गरज आहे, ती आपली बॉडी आपल्या शरीरात साठवलेल्या फॅटमधून घ्यायला सुरुवात करते. जर या 250 ते 500 कॅलरीज डेफिसिटपेक्षा जर जास्त तुम्ही कॅलरी डेफिसिटमध्ये गेला, तर त्याच्यानंतर आपला मसल लॉसही होऊ शकतो आणि आपलं हेल्दी वेट लॉस होणार नाही. त्यामुळे तुम्हाला 250 ते 500 कॅलरी डेफिसिटमध्ये राहायचं आहे. तुमची बॉडी रिकम्पोजिशनची प्रोसेस पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दुसरा उपाय जो करायचा आहे, तो असा आहे, की तुम्हाला हाय प्रोटीन डायटवरती राहायचं आहे. तुमच्या प्रति किलो मागे 1.6 ग्रॅम टू 2.6 ग्रॅम प्रोटीन हे असलंच पाहिजे. असं का? हे आता मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस तुम्ही कॅलरी डेफिसिटवरती असता, त्यावेळेस तुमचा मसल लॉस होऊ नये, तुमची मसल साठवून राहावी आणि त्याचबरोबर वर्कआउटमुळे तुमची मसलची साइज वाढावी, यासाठी हाय प्रोटीन डायट घेणं फार गरजेचं आहे. तिसरा जो पॉइंट आहे तो असा आहे, की तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंगकडे भरपूर लक्ष द्यायचं आहे. तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोडचा यूज करायचा आहे. ते कशासाठी? तर ते तुमच्या शरीरातील ज्या मसल्स आहेत, त्यांना टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांची स्ट्रेंथ डेव्हलप करण्यासाठी, तुमची बॉडी टोन दिसण्यासाठी. फक्त कार्डिओ करून तुमचं फॅट कमी होत नाही, त्याच्याबरोबर मसल लॉसही होतो. त्यामुळं कार्डिओला प्राधान्य देण्याऐवजी तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंगला प्राधान्य द्या, ज्यावेळेस तुम्ही फॅट लॉसच्या प्रोसेसवरती असतात त्यावेळेस. आणि त्याच्यापेक्षाही जास्त प्राधान्य तुम्हाला स्लीप आणि डायटला द्यायचं आहे. आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग का करायचे आहे आणि त्याच्यामध्ये प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड का द्यायचा आहे? कारण ज्यावेळेस तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड देता, त्यावेळेस तुमच्या बॉडीला एक सिग्नल जातो, की मला या मसल्सची गरज आहे आणि या मसल्सचा मसल लॉस किंवा मसल मास लूज होऊ द्यायचं नाही. त्यामुळे बॉडी त्या मसल मासला इम्प्रूव्ह करते. जर तुमची कॅलरी डेफिसिट जास्त असेल, तर त्या मसल्सला राखून ठेवण्याचं कामही बॉडी आपली करते. त्यामुळे तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही या तिन्ही गोष्टीची सांगड घालचाल, त्यावेळेस तुमचं फॅट कमी होत मसल गेन झालेलं तुम्हाला दिसून येईल. फॅट कमी करत मसल वाढवणं ही कोणतीही जादू नाही. ही एक मेजरमेंटची टेक्निक आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक गोष्ट कॅल्क्युलेट करून प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड बरोबर ती जुळवून आणता, त्यावेळेस तुम्हाला रिझल्ट्स चांगले दिसतील आणि असेच टिप्स आणि ट्रिक्स जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईबही करा. तुमच्याबरोबर माझी ग्रोथ होऊ द्या थोडीशी. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.